दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्टय। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली। मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपला दशक चौथा आणि समास 10वा, त्यामधल्या काही ओव्या झालेल्या आहे। मुक्ती चतुष्टय यावरती आपलं 1-2 ओव्यांचं म्हणजे 7-8 ओव्यांचं निरूपण झालं आहे। ज्या ठिकाणी त्यांनी ब्रह्मांडाचं किंवा पृथ्वीचं वर्णन केलं आहे, पण पृथ्वीचं वर्णन करत असताना त्यांनी बाकी सगळ्या ब्रह्मांडाचं सृष्टी रचनासुद्धा या ठिकाणी समर्थांनी सांगितली आहे। ही सांगण्याचं कारण एकच, ही जर आपल्याला रचना ब्रह्मांड नायकांनी केलेली ही जी रचना आहे ती जर आपल्याला कळली तर खरंच आपलं शिर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही। हाही एक आता त्यामधला प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी आपल्यापेक्षा आता असा हा जो व्यक्ती आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कसा आहे, त्यांनी काय निर्माण केलं आहे, कसं निर्माण केलं आहे आणि किती तो दयाळू आहे, किती तो प्रेमळ आहे। इतकं सगळं सर्वगुण संपन्न असून सुद्धा तो कसा निर्लेप आहे, कशामध्ये तो अडकत नाही असं म्हणत असताना तो सगळ्यांमध्ये अडकलेला आहे। सगळ्यांवर तो जीव लावतोय, सगळ्यांवर तो प्रेमाचा वर्षाव करतोय। हे कसं शक्य आहे? आपण एखाद्यावरती प्रेम केलं तर त्या प्रेम केल्यानंतर त्याच्याशी अपेक्षा असतात, अपेक्षांमधून वागतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यातून दुःख। म्हणजे प्रेम करण्याचा हा स्वभाव आहेच, पण तो जे प्रेम करतोय ते प्रेम असं करतोय की ज्या ठिकाणी जीवाला अनंत 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 अशा प्रकारचं समाधान जीवाला प्राप्त होईल ह्याची तो काळजी घेतो, दक्षता घेतो। हे फक्त समजणाऱ्याला समजतंय। जर ती गोष्ट त्या भक्ताला समजली म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली असं जर वाटत असेल तर ती सद्गुरूंची कृपा
खरी आहे. आता या ठिकाणी सद्गुरूंची कृपा म्हणजे या सगळ्या गोष्टी समजणे, ती समजणे, त्याआधी त्या सगळ्या गोष्टी ऐकणे, असा हा सगळा भक्तीचा प्रवास या सगळ्या आपण निरूपणातून म्हणजे या सगळ्या समासातून केला आहे. की जे श्रवण करतो, ते भजन करतो, जे कीर्तन करतो, जे पूजन करतो, जे दास्यत्व पत्करतो, जी शरणागती पत्करतो, ती केव्हा पत्करल्या जाईल? तेव्हा तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कसा आहे तो ओळखल्याशिवाय ही शरणागती शक्य नाही. एखाद्या व्यक्तीची ओळख झाल्याशिवाय माणूस त्याच्या बाबतीत शरण होत नाही. माणसाचा हा स्वभाव आहे. आपलं मन असं आहे की ज्या मनाला आपण कितीही पटवलं तरी स्वतःला जे महत्त्व देतो ते इतरांना महत्त्व देण्याची त्याची मानसिक तयारी नसते. भलेही तोंडानी म्हटलं की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हे म्हणत राहतो तोंडानी रोज दिवसातून अखंड नामस्मरण अशा श्लोकांचं जर केलं आणि मनातून जर शरणागती काय करतोय गुरु, काय माझ्या जीवनात बदल झाला आहे हे सांगत असं जर मनात आलं तर या सगळ्या निरूपणाला, या सगळ्या प्रवचनाला, या सगळ्या विचारांना, या सगळ्या घोकमपट्टीला, या सगळ्या पोपटपंचीला अर्थ नाही. त्यामुळे एकही शब्द ओळखला नाही, एकही शब्द बोलला नाही, पण मनात जर त्याची अनुभूती असेल तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या अनंत अमर्याद अशा भगवंताच्या स्वरूपाला जाणण्याकरता. मग आता हे जाणायचं कसं असं जाणत असताना ज्यांनी त्याला पाहिलं आहे, ज्यांनी त्याला अनुभवलं आहे, ज्यांनी त्याची अनुभूती घेतली आहे तेच लोक सांगू शकतील ना. त्यामुळे ते समर्थ आहेत. आज स्वामी समर्थांचा जो प्रगट दिन आहे त्या दिवशी त्यांचं सामर्थ्य काय आहे? कारण त्यांनी भगवंताला बघितलं आहे. मग हे सगळे बघितलेले जे सद्गुरू आहेत ते आपल्याला त्याचं जेव्हा वर्णन करतात, कशाला? जर एखादं चित्र बघितलं आणि मला ते आवडलं, एखादं चित्र कुणीतरी काढलं आणि जर ते मला आवडलं आणि ते आवडल्यानंतर त्या चित्रावरती त्या चित्रकाराची प्रतिक्रिया वेगळी आणि आपण पाहिल्यानंतरची आपली प्रतिक्रिया वेगळी आणि आपण जी प्रतिक्रिया देऊ त्यातून दुसऱ्याला ते चित्र अधिक समजतं हेही तितकंच खरं आहे. म्हणजे अनंताचे उपकार अनंतानी काय केलं आहे ते सगळ्या संतांनी बघितलं आहे आणि त्या संतांनी बघितल्यानंतर ते जे समजावून सांगतात आपल्या पातळीवर येऊन तेव्हा कुठे समजतं आहे. नाही तर प्रत्यक्षामध्ये ब्रह्मांडामध्ये काय आहे उलाढाली चालल्या हे आपल्याला दिसत असून कळत नाही, दिसत असून कळत नाही. उदाहरणार्थ आज मी सांगितलं याच्यावरती उदाहरण अगदी प्रत्यक्ष अनुभव आहे कालचा की ज्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की विठ्ठलाची जी वीट आहे ती भक्तांच्या नतमस्तक होण्यानी शिर ठेवण्यानीच ती झिजली आहे. हे किती वेळा ऐकलं आहे, कानांनी अखंड ऐकलेलं आहे की विठ्ठल म्हटलं की त्याची झिजलेली वीट आणि आता त्या विटेचं नूतनीकरण होत आहे आणि त्या ठिकाणी नवीन स्थापना करतायत. कारण काय, हजारो भक्त हजारो वर्षांपासून त्या विटेवर डोकं ठेवतायत, त्यांचे हात लावतायत, आशीर्वाद घेतात. हे माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. मला सुद्धा माहिती होतं, पण माहिती असताना त्याची जाणीवच होत नाही. हे सगळं ऐकलेलं असतं, सगळ्या लोकांनी सांगून सांगून थकतात. म्हणून शेवटी ते महाराज म्हणतात आम्ही सांगतो जेव्हा तुम्हाला पटायचं तेव्हा पटू द्या. अशी जी वेळ येते तेव्हा बाकी ते पटल्याशिवाय राहत नाही. बरं, भगवंताची रचना अशी, भगवंताची व्यवस्था अशी की स्वतःच्या भेटीला स्वतःच बोलवलं आणि त्या ठिकाणी स्वतः कीर्तनकार पाठवला सोबत की असा कीर्तनकार खणखणीत आवाजामध्ये ते भगवंताचं गुणगायन करत होता. हे कशासाठी सांगते की हे सगळं प्रत्यक्ष अनुभवाला घेता येतं जर आपण त्या ब्रह्मांड नायकाकडे तसं पाहण्याची इच्छा दाखवली तर तो सगळी सोय करतो पुढची. हा अनुभव अगदी सांगण्यासारखा आहे. म्हणून ते ब्रह्मांडाची रचना जेव्हा समर्थ सांगतात ना तेव्हा आता तरी पटावी अशी माझंच मला वाटतं. जसं कालच्या दर्शनाने वाटायला लागलं तसं असं वाटतं हे आपल्याला पटावं आणि पटलं तरच त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मागे जीव धावेल. अन्यथा मी 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 यासाठीच आपण ते करत राहू आणि जन्म मरणाच्या फेड्यात अडकत जाऊ किंवा अहंकारामध्ये एक दिवस नष्ट होऊ. तर त्या विटेचं जेव्हा तिने महत्त्व सांगितलं की एकच असा देव आहे की जो देव आपल्याला प्रत्यक्ष जवळ बोलवतो. कोणतंही संस्थान बघा ज्या ठिकाणी आपल्याला आता हे माहिती नव्हतं का? माहिती आहे, सगळं माहिती होतं. पण जेव्हा तिथे गेलो आणि प्रत्यक्ष जेव्हा दर्शन घडलं, खरंच आहे तिरुपती बालाजीला जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो, कोणीही आम्हाला त्या रेषेच्या आतमध्ये येऊ देईल. आता हा जो रामराय अयोध्येमध्ये आहे तो तर कितीतरी फूट आतमध्ये आहे. मग हे सगळं दुरून दर्शन घेताना तितकाच आनंद होतो. पण आपला विठ्ठल किती कनवाळू
की माझ्या पायावर डोकं ठेव आणि बोलायचं काही गरजच नाही आहे. बोलण्याचं गरज असती तर मी तुला बोलवलंच नसतं. अशा प्रकारची जी संवेदना आहे ती संवेदना त्या कीर्तनकारामुळे निर्माण झाली आणि त्या कीर्तनकार बाईला मनापासून नमस्कार की ही सगळी व्यवस्था सगळी तूच करतो. तेव्हा कुठे काही गोष्टी समजतात हे सांगण्याचा उद्देश हा सांगण्याचा आहे की असतं सगळं समोर पण ते पटत नाही, मनाला रुचतच नाही, काय त्या गोष्टीकडे लक्षच जात नाही. असं होत आहे आणि असं होऊ नये यासाठी प्रत्येक सांगणारा तळमळ करत असतो की आता तरी कमीत कमी या दृष्टीने बघा की तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक कसा कुशल कारागीर आहे. आणि एवढा कुशल कारागीर आहे, माझ्याजवळ जर एखादी कला असली तर त्या गोष्टीचा किती अभिमान, इतरांपेक्षा मी किती वेगळी, हा जो जीवाचा संभ्रम आहे तो संभ्रम त्या ठिकाणी संपेल जर आपण त्याच्या पायावर डोकं ठेवलं तर. आणि अशा पद्धतीने जेव्हा डोकं ठेवल्या गेलं तर काय घडणार आहे, अर्थातच ही शरणागती खरी आणणार आहे हे माहिती होतं. पण कीर्तनकार पाठवून पुन्हा पाठवलं मग जे डोळ्यामध्ये पाणी येईल ते म्हणजे खरंच हा आपला विठ्ठल जो आहे ना, तो विठ्ठल. त्यासाठी का आपली मूर्ती आली घरी, त्यासाठी का आपला हा सगळा अट्टाहास झाला आणि त्यांनीच बोलवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या बोलवण्याशी संबंधित नाही. आता हे धार्मिक विधी, आपण धार्मिकबद्दल बोलतो आहे, दासबोधाबद्दल बोलतो आहे, म्हणून या घटना ज्या देवाशी संबंधित आहे की आपल्या आयुष्यात सुद्धा अशा काही घटना घडतात की ज्याची इच्छा होते तेच आपल्या समोर येतं. याचं कारण ती भगवंताची व्यवस्था असते. आणि ती व्यवस्था करणारा ईश्वरच जर आपल्याला समजला नाही तर समर्थ म्हणतात उपयोग काय. आधी ईश्वराला समजा आणि ईश्वर तुमचं आहे हे समजा. हे तुमचं आणि ईश्वराचं नातं जर समजलं तर तुम्हाला समजण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही, काही ज्ञानाची गरज नाही. अशा प्रकारचं ते जे समर्थ सांगतात, कोणतेही संत सांगतात, ते सांगत असताना जर जीवाला ते कळलं, आता भाषा साधीच आहे, भाषा मराठीच आहे, भाषा अतिशय सोपी आहे, सांगून ठेवणारे संतसुद्धा आहेत, कितीतरी व्हिडिओज आपल्याला मिळतात, पण ते जोपर्यंत डोक्यात बसत नाही, जोपर्यंत ते हृदयात येत नाही, तोपर्यंत ती गोष्ट खरंच समजत नाही. यासाठी आपण खरं नतमस्तक व्हायला पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी आपल्याला. म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे असं म्हणून जेव्हा आपण त्याला अर्थप्रार्थना करतो त्यावेळी ते समर्थ आपल्याशी तसे बोलू लागतात. हे वाङ्मय आपल्याला समजण्याची शक्ती आणि बुद्धी देतात. सरस्वतीचा वरदहस्त मिळतो म्हणून वक्ता बोलू शकतो, श्रोता ऐकू शकतो त्याचे कर्णेंद्रियाद्वारे. तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या घडाव्यात यासाठीच सगळ्या संतांचे प्रयत्न आहे. ग्रंथ कोणताही असो, गाथा कोणतीही असो, स्थान कोणतंही असो, भगवंत कोणताही पूजा, भगवंत एकच आहे, देवता कोणतीही असो, फळ एकच मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणं. मग या ठिकाणी त्यांनी म्हटलं की उंच मर्यादे वेगळा, भूमीमध्ये सहस्र 16, तया भोवता वेष्टित पाळा, लोकालोक पर्वतांचा, पर्वत आहेत सगळीकडे. त्यानंतर तया ऐलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सकळ, त्या ठिकाणी सगळे पांडव पडून राहिले, जाऊ शकले नाही त्याच्या पुढे. ती जागा म्हणे दाखवतात हिमालयात कुठेतरी की ज्या ठिकाणी स्वर्गाचं द्वार जिथे लागतं, ज्या ठिकाणी फक्त कोण गेला, धर्म आणि यमदेव, हे दोघंच जण वर गेले, बाकी सगळे इथे गळले. असा हा जो पर्वत आहे तो सुद्धा पर्वत भगवंताच्या सृष्टीरचनेचा भाग आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी रचली, विश्वकर्म्यांनी सृष्टी रचली, आधी विष्णूंची आज्ञा ब्रह्मदेवानी स्वीकारली आणि त्याचा विश्वकर्मा नावाचा जो इंजिनियर म्हणून आपण त्यांनी ती वसवली. मग ती तिथे धर्म आणि तमा यमदेव जाऊ शकले, त्याच्यातून पुढे फक्त हे दोघंच जाऊ शकले, बाकी सगळे तिथे गळाले, पुढे गेले. कोण गेले पुढे? धर्म आणि यमदेव पुढे गेले. येथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महा आही, आही म्हणजे साप. या ठिकाणी पुढे जायला मार्ग नाही, तिथे अतिशय साप असे म्हणजे हे सगळे प्राणी पसरलेले आहेत, जे आपण म्हणतो त्रासदायक प्राणी आहेत ते पसरले आहेत. सीतसुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती, ते जे असे सुखाने पहुडलेले आहेत तिथे, त्या ठिकाणी कुणाचा वास नाही, त्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना काही अडचणच नाही कोणती जगण्यामध्ये. अशा प्रकारे ते तिथे जगतात, पुष्ट होतात आणि ते पर्वतरूपी भासतात. आपण असे पक्षी वगैरे बघतो की ज्या झाडावर किंवा ज्या सकाळचे अळ्या पक्षी जे पाहतो ते तशाच प्रकारचे रंग त्यांना मिळतात. हिरव्या रंगाच्या पानावर अळी असेल तर दिसत नाही स्पष्ट, पांढऱ्या रंगावर असेल तर अळी दिसत नाही. हे त्यांच्यात तदाकार होऊन जातात. तो रंग अगदी खोल निरीक्षण आणि पाहणारा असेल त्यालाच ती अळी किंवा तो पक्षी दिसतो, अन्यथा तो पक्षी एक फुलपाखरू
जमिनीवर जर असं दाखवलं होतं एका चित्रामध्ये, त्या ठिकाणी जमीन आणि फुलपाखरू वेगळं दिसतच नव्हतं. ते जेव्हा उडलं तेव्हा समजलं की जमिनीवर फुलपाखरू बसलाय. मग अशा पद्धतीने तादात्म्य पावलेले हे जे सगळे प्राणी आहे ते तिथे राहतात, पुष्ट होतात. आणि असे छान पुष्ट झालेले आमच्या भागामध्ये कोणी आलं नाही पाहिजे याची खबरदारी घेतात. अशा प्रकारचा हा पर्वत आहे. ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, जायचा प्रयत्न केला तर अडचणी निर्माण होतात. तिथेच तर खरं मानायला पाहिजे की ही भगवंताची लीला आहे. ज्या ठिकाणी ते साप राहतात, ज्या ठिकाणी ते पक्षी राहतात, जे विषारी आहेत, साप प्राणी, ते सगळे तिथे पुष्ट होऊन राहतात. त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. एवढे पांडव, अर्जुन हे सगळे 4 लोकसुद्धा त्या ठिकाणी थांबले आणि पुढे स्वर्गाच्या द्वारातून फक्त धर्म गेला म्हणे आणि तो यमदेव गेला. अशा प्रकारची जी व्यवस्था भगवंतांनी केली त्याच्या पार कोणी जाऊ शकत नाही. हे खरंच ऐकल्यानंतर वाटायला पाहिजे की नाही आपल्यापेक्षा मोठा. आपल्यापेक्षा मोठा म्हणजे काय, हा विचारच यायला नको आपण किती पदार्थ आहे त्याच्या दृष्टीने. त्या दृष्टीने आपल्या जीवनाला असा बुडबुड्यासारखा अर्थ तरी आहे का काही, जो अमर्याद आहे, अनंत आहे, असीम आहे, त्याच्या पुढे या छोट्या बुडबुड्याची काय किंमत. हे एकदा मनात आलं की मग आपला जीव आपोआपच त्याच्यापुढे मी करणं थांबवतो. मग तर तया आईलीकडे शेवटी जाणं, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देहत्यागार्थ जाती. त्या ठिकाणी फक्त देहत्याग करायचा असेल, देह संपवायचा असेल, असेच योगी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जीवनयात्रा ते संपवतात. दुसरे कुणीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. इथपर्यंत झालं. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू आणि महेश. या ठिकाणी तीन असे ते टोक आहेत. त्या ठिकाणी एकाला ब्रह्मा, एकावर विष्णू आणि एकावर महेश राहतो, म्हणजे कैलासाकडे नेलाय. कैलास आणि मानसरोवर जिथे शिवाचं स्थान आहे, असा जो शिव एक तर उंच राहतो नाही तर पाताळात राहतो, मध्ये त्यांची ठिकाणं फार कमी आहेत. असा हा जो वेगळाच आहे शिव, तर त्या शिवाचे वस्तिस्थान आहे आपल्या कशामध्ये, कैलासावरती. आणि असे हे 3 त्याचे टोक आहेत ज्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात. नंतर ब्रह्मशृंग तो पर्वताचा. ब्रह्माचा जो पर्वत आहे तो दगडांचा बनलेला आहे, साध्या दगडांपासून बनलेला हा पर्वत आहे. विष्णुशृंग तो मगजाचा म्हणजे पाचूचा, हिरे माणिक पाचू यांनी बनलेला तो विष्णुशृंग आहे. आपण खोदकाम करतो ना, ज्या ठिकाणी आता समुद्रामध्ये खनिज तेल मिळत आहे, तेलाची व्यवस्था समुद्रात करून ठेवली आहे, तशी खनिजांची व्यवस्था पर्वतांवरती भूमीवरती करून ठेवली. आणि प्रत्यक्षात भूमी उपजाऊ आहे ते वेगळंच, की ज्या ठिकाणी पिकं काढतो ते पाचू वेगळेच, ते माणिक वेगळंच. म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर एका बियांचे अगणित धान्य निर्मिती होते ते वेगळंच, ते जे पिकवतो आपण आपलं कर्म करून ते वेगळं. आणि प्रत्यक्षात काही पर्वतांवरती पाचू, हिरे, माणकं सापडतात. असा हा जो दुसरा आहे विष्णुशृंग, अर्थातच ज्यांचं पालन करतो तो विष्णू अशा पर्वतावरती राहतो. तिसरा शिवशृंग तो स्फटिकाचा आहे. आता कैलास पर्वत कसा आहे आपण कितीतरी वेळा चित्रात बघितलं आहे. त्या ठिकाणी सगळं पांढरं, सगळा बर्फ, ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, ऑक्सिजनचा प्राणवायूचा तुटवडा आहे. एखाद्याने जाण्याचा प्रयत्न केला, कुणीही आजपर्यंत असा वरपर्यंत जाऊ शकत नाही आणि गेला तरी त्याला त्रास होतो. मग तो स्फटिकाचा पर्वत म्हणजे बर्फाचा, म्हणून स्फटिकाचं शिवलिंग करतात की शिवाचं रूप आहे स्फटिकाचं पांढरं. असे हे 3 कैलास नाम त्याचं नाव आहे कैलास. इथपर्यंतही जरी वर्णन आपण ऐकलं तरी किती मोठी रचना समर्थांनी या 4 ओवीमध्ये सांगितली आहे. की पर्वत आहे आणि समुद्र आहे, सप्तसागर आहे, मध्ये मेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, 8 दिशा. तर हा जो त्यांचा परिवार आहे, ह्या सगळ्या परिवाराला घेऊन तो नांदतोय. अधांतरी हे डुले नभांगण, हे नभांगण अधांतरी कसं डुलतंय, ना वर जात ना खाली येत, बरोबर मध्ये आपल्याला आधार देत कसं काय उभं आहे. मग असं हे सगळं बघितलं. उंच मर्यादेच्या वेगळ्या भूमीमध्ये सहस्र 16 असं वर्णन केलं आहे. आणि हे सगळं वर्णन करत असताना समर्थांनी बघितलं त्या ठिकाणी भगवंताला स्वतः बघतायत समर्थ. आणि त्यांना जो भगवंत दिसला तो त्या ओवीमधून भक्ताला सांगायचा प्रयत्न करताय की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर तो कोणीतरी वेगळा आहे. आणि नुसता तो वेगळा नाही, पुन्हा पुन्हा मी यावर भर देते, तो वेगळा नाही, त्याचेच आपण आहोत. हा भास, हा निश्चय,
हा बुद्धीचा निश्चय जर मनाने केला तर त्याला काय देता येणार नाही आपल्याला. म्हणून तो कसा आहे हे सांगण्यासाठी वर्णन चाललंय. आईचं वर्णन करायला लावतात निबंधामध्ये. लहान मुलाला 4थ्या वर्गापासून 5व्या वर्गापासून आईचं किती मनापासून तो लिहितो. त्याला जसं वाटलं तसं तो आईचं निबंध लिहितो. आणि वाचणाऱ्याला माहिती असतं की याच्यामध्ये विशेष काहीच लिहिलेलं नाही, पण त्याची भावना सगळी समजते ना. मग ही भावना समजून घ्यायची आहे. कोणत्याही ग्रंथामधली भावना समजून घ्यायची. त्यांना दिसलंय, ते म्हणतात मी इतका कमी आहे त्या मानाने त्यांचं वर्णन करायला की सगळे लोक थकले तर मी काय लिहिणार, असं समर्थ स्वतः म्हणतात. याचं कारण जे त्यांनी पाहिलंय ते प्रत्यक्षात लिहू शकत नाही आहेत ते. आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण तिथपर्यंत पोचलो पाहिजे की त्यांचे शब्दसुद्धा कमी आहे पण त्यांची भावना अमर्याद आहे. या भावनेपर्यंत जर आपण पोचलो तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोण आणि काय करतो आणि कसा आहे आणि आपला जन्म कशासाठी हे समजतं. आणि हे शब्द थिटे पडतात. या ठिकाणी शब्द थिटे पडतात. आणि शब्द थिटे पडणे म्हणजे त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक होणे आणि त्या भावनांच्या उद्रेकापर्यंत पोचणे म्हणजेच हे निरूपण सार्थ होणे. निरूपण श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. ज्यावेळी या दोन्ही गोष्टी एकत्र येतील म्हणजे शब्दाविणे संवादू. नाही समजलं इथे बोलतोय आपण पण बोलल्यानंतर सुद्धा मध्ये काहीतरी गोष्ट निघणार आहे. कोणता तरी विचार प्रत्येक श्रोतांनी करावा. ॲक्टिव्ह श्रोता आणि ॲक्टिव्ह वक्ता या दोन्ही गोष्टी जेव्हा असतील तेव्हा तिसरंच काहीतरी भव्य निर्माण होईल. आणि ते समर्थांनी बघितलंय, ते सांगायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तिथपर्यंत आपल्या मनाने विस्तार करायचा, आता कल्पनेचा विस्तार करायचा आणि या सगळ्या गोष्टी स्वतःच्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करायचा. आता बहुशृंग तो पर्वताचा साध्या दगडाचा सांगितलं. वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे. आता एक वैकुंठ आहे. आता मुक्तिचतुष्टय चालू आहे ना. मुक्तिचतुष्टय म्हणजे आपल्याला मुक्ती पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या. मुक्ती म्हणजे अगदी फ्री हलकेपणा पाहिजे. हलकेपणा म्हणजे शांती, हलकेपणा म्हणजे समाधान आणि हलकेपणा म्हणजे आनंद पण नाही, आनंदाच्याही पलीकडे. आनंद म्हणजे तरी आपल्याला जाणवतं की आनंद म्हणजे होतोय मला. दुःख जसं होतं तसंच आनंदसुद्धा होतो. आनंदही होतो आणि दुःखही होतं. हे होण्याच्या वरती असणे आहे. होण्याच्या वरती असणे त्या मुक्तीपर्यंत न्यायचं आहे ना त्यांना. होणे काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. कोणाला तरी कोणीतरी बघतंय म्हणजे मी आणि तो वेगळा आहे. कुणीतरी कोणाला तरी बघतंय म्हणजे तिथे कोणीतरी आहे, इथे मी आहे म्हणून बघतोय. या सगळ्या गोष्टी बघतोय म्हणजे बघणारा आणि असणारा दोघं आहे. मग ह्यामुळे दोघं आहे. या ठिकाणी असं काही घडत नाही. आनंदही नको, दुःखही नको, काही समजच नको, हलकं होणे. मग ही हलकं होण्याची जी मुक्ती आहे ना ती मुक्तीचा अनुभव त्यांना द्यायचा आहे. म्हणून अगदी हळूहळू कडी कडी वर सरकत जाते. आणि त्यांनी सांगितलं वैकुंठ नाम विष्णुशृंगाचं. विष्णुशृंगाचं आपण वैकुंठवासी म्हणतो. वैकुंठात गेला, पवित्र आत्मा आहे, चांगला आत्मा आहे, चांगली व्यक्ती आहे, ती वैकुंठात जाते. मग वैकुंठ त्यानंतर सत्यलोक आहे. ब्रह्मशृंगाचा सत्यलोक आहे, त्याच्या खाली सत्यलोक आहे. आणि त्यानंतर आहे अमरावती इंद्राचे सकळ खालते. इतकं सगळं इंद्राचं वैभव खाली आहे. त्याच्यावर वैकुंठ आहे आणि त्याच्यावर सत्यलोक आहे आणि सत्यलोकाच्या वर वैकुंठ आहे. ही तरी रचना कळायला पाहिजे ना. काही कठीण नाही, ऐकायला कठीण नाही. मराठी शब्द आहेत, सोपे आहे की इंद्राची अमरावती, त्यानंतर आहे सत्यलोक ब्रह्माचा आणि त्याच्यावर आपले साहेब बसलेले आहेत विष्णू. जे करते आहेत जगाचे त्या ठिकाणी आहेत वैकुंठामध्ये. त्याच्यातही 7 प्रकार आहेत म्हणे. त्याचा तर विशेष त्यांनी सांगितलं नाही. त्याचेही 7 प्रकार आहेत. साकेतपासून साकेत धामापर्यंत जे त्यांचे धाम आहेत. पण त्यातलं एक वैकुंठ एक जरी गृहीत धरलं तर ते विष्णूच आहे, विष्णू लोक आहे. विष्णू लोक त्याच्या खाली आहे सत्यलोक आणि सत्यलोकाच्या खाली आपली अमरावती. ज्या ठिकाणी माझा जन्म झाला तेव्हासुद्धा असं वाटायचं की अमरावती इंद्राची, अमरावती इंद्राची. हां, नाव हे शब्द शहराचं नाव आहे. प्रत्यक्षात अमरावती हे इंद्राचं राहण्याचं स्थान आहे. आणि इंद्राचं राहण्याचं स्थान किती सुंदर असेल, किती भव्य असेल. आपण परदेशात पाहतो, त्या परदेशात जे आपण ऐकतो पाहतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर अशी ती इंद्राची अमरावती कशाच्या खाली आहे, आपल्या सत्यलोकाच्या खाली आहे. ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालच आहे. त्याच्या खालचं स्थळ, खालच्याला महत्त्व कमी. त्यांचं म्हणणं जे काही सगुणात दिसतं त्याला महत्त्वच देऊ नका. समर्थांची इच्छा काय आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगणार आहे.
जर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं सगुणाकडे लक्ष नका देऊ. जितकं सगुणामध्ये रमाल, जितकं स्पष्ट दिसतंय त्याच्यामध्ये रमाल, तर तो आनंद खरा नाही. म्हणजे ते समाधानच नाही, खालती आहे. इंद्राची अमरावती खाली आहे. मग खालच्या गोष्टीला महत्त्व देऊ नका. वर चला. वर आहे ब्रह्मलोक आणि ब्रह्मलोकाच्या वरती आहे वैकुंठ. वैकुंठाचे 7 प्रकार त्यांनी काही सांगितले नाही या ठिकाणी, पण वैकुंठामध्ये विष्णू राहतात. तेथे राहतात म्हणजे आलोकिनी सायोज्य मुक्तीपर्यंत त्या ठिकाणी ते राहतात. आणि काहीही करू शकतो, कोणतीही संधी दिलेली आहे. या जीवाला चांगल्या ठिकाणी जर सत्संग असेल, त्याचं पुण्य असेल, त्याची इच्छा असेल, कितीही वर जाऊ शकतो. कशाला चाच पडायचं या जगामध्ये, असं समर्थांची इच्छा आहे. कशाला चाच पडता या जगामध्ये, चला ना वर. हवेतून जसा फुगामध्ये हवा भरली, तो जसा वर 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 मुक्त होऊन जातो, त्याची हवा हलकी आणि तो वर वर जातो, तसं हलकं व्हा. जडत्व आणूच नका. जडत्वाने आपण भूमीकडे ओढल्या जातो आणि हलकत्वाने आपण आकाशाकडे ओढले जातो. आणि आकाशामध्ये इंद्रावती, जशी जशी तुमची इच्छा असेल तशी इंद्राचा दरबार दिसेल, त्याच्या पुढे ब्रह्माचा दिसेल, त्याच्याही पुढे आपले विष्णू दिसतील, जे आपली वाट बघतात आहे. अशा प्रकारच्या मुक्तीचा विषय त्या ठिकाणी किती हळूच सांगितलं आहे समर्थांनी, असं मला वाटतं. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मगजाचा म्हणजे पाचूचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे, वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे, स्थळ खालतेला महत्त्व द्या. खाली आहे. आपल्याला इतके शान, इतके शोक, इतक्या अपेक्षा, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं सुख पाहिजे, तसं सुख पाहिजे, याच्यातून समाधान मिळेल, त्याच्यातून समाधान मिळेल, हे सगळं इंद्राच्याकडे मिळत आहे. जर तुमचं पुण्य असेल तर इंद्राच्या दरबारामध्ये त्या दिवशी ते बाबा महाराज सातारकर एकदा म्हणाले होते, उठायचं म्हणजे झोपायचंच नाही, झोपच येत नाही त्या ठिकाणी. रात्रभर त्या सुंदर नर्तकींचं नर्तन बघायचं. त्यानंतर मधून त्यांचे ते सोमरस प्यायचा. त्याच्यामुळे अमरत्व प्राप्त, मरण तर प्रश्नच नाही. त्याच्यामुळे दुःख नाही, त्रास नाही, कोणत्याही प्रकारचा काही नाही. ते नृत्य पाहत ते सोमरस प्यायचा. सकाळ झाली, थोडा आराम केला की पुन्हा दुसरीकडे छान चांगल्या ठिकाणी फिरून यायचं. फिरून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं नामस्मरण वगैरे त्या ठिकाणी करायची गरज नाही, कारण आनंद भोगतो आहे ना. आनंदामध्ये कधीही देवाची आठवण येत नाही, त्यामुळे त्याची गरजही नाही. इतकं सुख भोगायचं. पुन्हा दुपार झाली की आणखी कोणतं नृत्य बघायचं. संध्याकाळी पुन्हा या अप्सरा आहेतच, त्यांच्यासोबत राहायचं आणि त्याच्यानंतर सोमरस प्यायचा आणि शांत व्हायचं. अशा प्रकारचं आयुष्य आहे म्हणे स्वर्गातलं. किती सुंदर आयुष्य आहे. आपल्याला पहिल्यांदा कोणी सांगितलं असंच आयुष्य पाहिजे, म्हणून तर आपण अमेरिकेत जातो, म्हणून तर आपण ऑस्ट्रेलियामध्ये जातो. कारण तेच आहे, कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास नाही, कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही आणि पैसा अमाप विपुल असा पैसा मिळतो. त्यामुळेच तर सगळेजण त्या तिकडे पश्चिमेकडे धावतात. पण त्यांना तरी सुख आहे का विचारून बघायचं. तेही आजकाल इतके धार्मिक झाले की ते पण म्हणतात या सगळ्या गोष्टींना काही फार विशेष महत्त्व देण्याचं कारण नाही, कारण शेवटी सुख आणि समाधाने मानण्यावर आहे. आणि मानलंच नाही तर या सगळ्या इंद्राच्या दरबारात सुद्धा सुख मिळणार नाही, कारण कंटाळतो माणूस. शेवटी इतकं सुख काय करायचं, त्या ठिकाणी दुःखच नाही तर कंटाळा येतो म्हणतात. आपल्याला अजून तो अनुभव नाही, चांगलाही अनुभव नाही, वाईटही अनुभव नाही, पण म्हणतात सतत सुख असेल तर कंटाळा येतो. ती गोष्ट आपल्याला तशी नको वाटते. मग ते तसं आहे की स्थळ खालते, तिथे काय काय आहे त्याचं वर्णन करत असताना मी काही जास्त वेळ घालवणार नाही, कारण आता याच्यावरती भरपूर वेळ गेला. की गण गंधर्व लोकपाळ आहे. त्यानंतर 33 कोटी देव सकळ तिथेच राहतात म्हणे. 33 कोटी देवांना सुद्धा स्थान इंद्राच्या दरबारात आहे. 33 कोटी देव जे आपण म्हणतो ते सगळे देव इंद्राच्या दरबारात आहे. म्हणजे काय कमी आहे. प्रत्यक्षात विचार केला तर आपल्याला काही कमी नाही त्या ठिकाणी. जो जीव त्या ठिकाणी पोचतो इंद्राच्या दरबारात, त्याला काय कमी आहे. मग त्यांनी थोडक्यात एक छोटीशी हिंट देऊन टाकली आहे. 33 कोटी देवसकळ 14 लोक सुवर्णाच्या वेष्टीत झाले. त्या ठिकाणी अतिशय सगळं सुवर्णांनी भरपूर, लंका रावणाच्या सारखी नाही, ते पूर्ण सुवर्णाचं सिंहासन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अमरावतीमध्ये आहेत. मग तिथे कामधेनूची खिल्लार आहे. त्या ठिकाणी कामधेनूची खिल्लार आहे. एकच कामधेनू नाही, आपण एक कामधेनू म्हणजे एकच गाय नाही, तिची खिल्लार आहे. तिचं पूर्ण तिचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे कामधेनूचं. कल्पतरूची बने अपारे, त्या ठिकाणी कल्पतरू आहे. मागेल ते काय मागायची गरज आहे तिथे, पण मागेल ते मिळत आहे इंद्राच्या दरबारामध्ये. इंद्राच्या दरबारात गेलो की कल्पतरूची
बने अपारे अमृताची सरोवर आहेत, अमृताची सरोवर आहेत. आपल्याला साधं पाणी मिळालं तरी एखाद्या ठिकाणी तहान लागली आणि पाण्याचं तळ सापडलं तर आपल्याला आनंद होतो. इथे अमृताची सरोवर आहे, कारण पुण्यच इतकं आहे. इतका पुण्यवान व्यक्ती आहे की जो इंद्राच्या अमरावतीत गेला आहे. मग त्या ठिकाणी अमृताची सरोवर ठाई ठाई उचंबळती, थोड्या थोड्या वेळाने घ्या किती पिताय अमर, अमर असं अमृत प्या, अशी सरोवर भरलेली आहे इंद्राच्या आपण कल्पना करू शकतो. इतकं सुंदर भगवंतांनी तिथे तयार करून ठेवलं आहे. नंतर तेथे उदंड चिंतामणी सुद्धा आहे त्या ठिकाणी. हिरे पारसियांची खाणी, तेथे सुवर्णमयी धरणी लखलखाय मान. त्या ठिकाणी सुवर्णाची नगरी लख 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 करते. त्या मानाने आपला मग परदेश काय आहे, त्याच्या तरी कितीतरी पटीने जास्त सुख त्या ठिकाणी. पुन्हा शब्दांच्या पलीकडली भावना की त्या ठिकाणी इंद्राचा दरबार कसा असेल, स्वतः इंद्र कसा असेल, इंद्राच्या दरबारी असलेल्या नृत्यांगना कशा असतील उर्वशी, कशी असेल रंभा, कशी असेल तिलोत्तमा. सौंदर्य ते काय, इतकी सौंदर्यवान रूपवान अमर. पुन्हा तिचं तारुण्य कमी होत नाही, ती आहे तशी राहते अशी नृत्यांगना समोर आहे. समोर अमृताची सरोवर आहे. त्यानंतर हिरे माणकं, चिंतामणी, कल्पतरू आणि पाणी, दूधही प्यायचंय तर कामधेनूचं प्यायचंय. त्याच्यानंतर कल्पतरू बने आहे, त्या ठिकाणी कल्पतरू आहे, जे पाहिजे ते. तरी तिथे जाऊन मनुष्य वैकुंठाची आस करत नाही. त्या ठिकाणी जायचं आणि वैकुंठाला पाठवा म्हणायचं तरी होतं, पण त्या ठिकाणी तशी बुद्धी होत नाही. म्हणजे या सगळ्या सुखामध्ये वैकुंठामध्ये जाण्याची आस राहत नाही. मग त्या ठिकाणी जर कल्पतरू आहे तर एखाद्याने स्वर्गात जाऊन कल्पतरूच्या खाली बसावं आणि म्हणावं मला वैकुंठात जायचं आहे, नाही म्हणत तो जीव. कारण तो इतक्या समाधानात आनंदात लगडून गेलेला असतो आणि त्याकरताच त्याचं पुण्य आहे. परमरमणीय फाकती, नंतर रमणीय फाकती किळा, नवरत्नांची पाषाण शिळा. आणि नुसती नवरत्न एक सापडलं नाही, पाषाण आहे, पाषाणामध्ये नवरत्न भरलेले आहेत. एक पाषाण फोडलं तर हजारो नवरत्न त्यातून बाहेर पडतात. नंतर अखंड हरुष वेळा आनंदमय, सतत आनंद आहे, अखंड आनंद आहे. आपल्याला मिळतो का आनंद अखंड? नाही. म्हणून आपण वर जातो पुण्य करून वर. पण त्या इंद्र ब्रह्म वैकुंठ आणि सत्यलोकाच्या खाली इंद्राचं स्थान आहे, एवढं फक्त. ही महत्त्वाची ओळ लक्षात ठेवायची. म्हणजे मी अंडरलाईनच करते त्या गोष्टीला की ते सगळं खालचं स्थळ आहे. जे या खालचे स्थळ, खालचे 13वी जी ओवी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. वैकुंठ सत्यलोकाच्या खाली इंद्राचं स्थान आहे. नंतर येथे अमृताची भोजन आहे, भोजन तरी अमृताचं, पाणी अमृताचं, म्हणजे सगळं चांगलं आहे. दिव्य गंधे दिव्य सुमने, अतिशय सुंदर असे सुगंध येतात. नंतर अतिशय सुंदर सुगंधी फुलं आहेत. अष्टनायका गंधर्व गायनी निरंतर, अष्टनायका गंधर्वांची गायन आहेत. साधे पट्टीचे साधे गायक नाही, गंधर्व गातात तिथे. सामवेदामध्ये ज्याचं वर्णन आहे, असे सामवेदामध्ये गाणारे ज्यांच्यापासून शिकलंय गंधर्वांकडून, ते गंधर्व गायन करतात. नुसतं आपण वर्णन ऐकलंय गंधर्वाची गायने, करी शारदा वीणावादन असं इंद्राचं वर्णन आहे, ते आपण ऐकलंय. ते सगळं घडतंय म्हणे इंद्राच्या दरबारात. मग अमृताची भोजने, दिव्यगंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व आणि निरंतर. असं काही नाही अर्धा तास आहे आमचं हुकलं, असं काही नाही. आपण गेलो आणि आमचं हुकलं नुकतंच संपलं बरं त्या उर्वशीचं गायन, असं नाही. उर्वशीचं नृत्य आत्ताच संपलं असं नाही. जेव्हा जाल तेव्हा उर्वशी, आणि जेव्हा जाल तेव्हा गंधर्वाचं गायन, जेव्हा जाल तेव्हा अमृत, आणि जेव्हा जाल तेव्हा कामधेनूचं दूध. इतकं सगळं त्या जीवाला मिळतं. कारण काय की आपण इतकं पुण्य केलं आहे, आपण भक्ती केली आहे, आणि आपण मागितलंच तसं आहे ना, मला सुख पाहिजे, मला सुखाची याचना केल्यावर हे सगळं मिळणार आहे. किती आनंद आहे, किती आनंद असायला पाहिजे. तो जीव जर त्या इंद्राच्या अमरावतीमध्ये पोचला, किती आनंद त्याला, संपेना इतका आनंद. तो विचारच करू शकत नाही दुःखाचा, कारण दुःख मुक्त झाला आहे जीव, मुक्ती मिळाली आहे त्याला, दुःखापासून मुक्ती झाली आहे आणि आनंद प्राप्ती त्या ठिकाणी त्याला झालेली आहे. त्यामुळे तो इंद्राच्या अमरावतीत पोचला. तेथे तारुण्य ओसरेना, आत्ताच सांगितलं त्या ठिकाणी तारुण्य कमी होत नाही. तरुणच राहतात माणसं आणि बाया. तेथे तारुण्य ओसरेना, रोग व्याधी असेना, रोग नाही व्याधी नाही. किती सुंदर, रोग नाही व्याधी नाही, पैशाची चिंता नाही, खायला अमृत आहे,
त्या प्यायला अमृत आहे, खायला, आणि नवरत्नाच्या खाली फोडला एक दगड की त्याच्यात 10 रत्न निघत आहेत. कोणत्याही रत्नाची अंगठी, सोन्याचं कार्ड दिसलं तिथे सोनं घेतलं, हातामध्ये घातलं, त्याच्यामध्ये अंगठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोज वेगळी घातली तरी कुणी काही म्हणत नाही. त्यांची संधी कधी हुकत नाही. जेव्हा ते गेले तेव्हा त्यांची अप्सरा त्यांच्यासाठी नृत्य करते, गंधर्व गायन करतात. ही अशी इंद्राची सभा भरलेली आहे. काय आनंद आहे हा! ह्या आनंदाची प्राप्ती करायचीच तर त्या जीवाची इच्छा होती. ते सगळं इंद्राच्या अमरावतीमध्ये आहे. वृद्धाप्य आणि मरण येना कदा काही, तो मरतही नाही. जितके दिवस त्याचं पुण्य आहे तोपर्यंत बॅटरी चार्ज केल्याप्रमाणे त्या ठिकाणी तो राहतो. त्याला मरण नाही, त्याला वृद्धत्व नाही, त्याला रोगव्याधी नाही, तो तरुण राहतो. जसं आपण देवादेवतांचे फोटो पाहतो तिथं खरंच तरुण आहेत. जरी 75 वर्षाचे श्रीकृष्ण जेव्हा दाखवतात, 75 वर्षाचे महाभारताच्या युद्धाच्या वेळी 75 वर्षाचे, पण कसे असते त्यांची कांती. तर ह्या सगळ्या गोष्टी जीवाला सुद्धा मिळतात, कारण ती मुक्तीच तशी आहे ना. ती मुक्तीच त्यांना मिळाली आहे की या सगळ्या दुःखाच्या जंजाळापासून तुम्हाला मुक्त करून मी तुम्हाला कोणाची दिली आहे? इंद्राचा दरबार. पण पुन्हा ती ओळ लक्षात ठेवायची की वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. नंतर तेथे एकाहून एक सुंदर, येथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर्य, मर्यादे वेगळे. मर्यादेपेक्षाही अतिशय चतुर आणि उदार, धीर, शूर असे 51 लोक तिथे आले. पुण्यवानच जाऊ शकतील ना स्वर्गामध्ये, असे पुण्यवान लोक तिथे गेलेले आहेत. त्याच्यामुळे एकापेक्षा एक शूर आहे, एकाहून एक विद्वत्ता, प्रचूर भाषणं होतात आहे, एकमेकांची देवाणघेवाण विद्वत्तेची होते आहे. चतुर लोक आहेत, कारण ते तेवढे पुण्यवान आहे. काय कमी आहे? जे सर्व दृष्टीने सुख जे असतं ते सगळं त्या इंद्राच्या दरबारात मिळत आहे. तेथे दिव्य देह ज्योतिरूपे, दिव्य असे देह असतात त्यांचे ज्योतिरूपाने, कारण त्यांना मरण नाही, त्यांना तारुण्यच आहे, त्यांना वृद्धापकाळ नाही. त्यांची कांती कशी चकचकीत, खायला एवढं अमृत, प्यायला अमृत आणि खायला अमृत, आणि कामधेनूचं दूध कसं होणार? आपण म्हणतो आपल्या जुन्या काळी लोकांची कांती चांगली असायची कारण खायला चांगलं मिळायचं. म्हणजे चांगलं म्हणजे अत्युत्तम आहे. हे औषधापेक्षाही वरचं आहे. औषध घेण्याची त्यांना गरजच नाही असं कामधेनूचं दूध ते पितात. त्यानंतर अमृताचं रसपान ते करतात. मनाला अशांती नाही, केव्हाही शांत प्रशांत मन आहे, कारण समोर आपल्यासाठी गायन आहे. धीर उदार आहे, तेथे दिव्यदेह ज्योतिरूप, विद्युल्लते सारखी स्वरूप, त्यांचं स्वरूप असं विद्युल्लतेसारखं चकाकणारं होतं. तेथे यश कीर्ती प्रताप, तेथे यश कीर्ती प्रताप, सीमा सांडिली. सीमा नाही यशाला आणि कीर्तीला, प्रतापाला. सांगायचं कुणाला? असं जर एखादं घर आणि एखाद्या परदेशामध्ये मला जर ती स्थिती मिळाली ऑस्ट्रेलियात, तर वाटणार ना तसं की माझ्यासारखा मीच. किती आनंद आहे त्या जीवाला, कारण की मला जे मिळतं आहे ते भोगण्यासाठी सुद्धा आता गरज उरली नाही, इतका आनंद आहे. भोगायला तरी वाटायला पाहिजे ना की हे मी भोगतोय. तो ते त्याच्यातच विलीन होतो आहे, त्या लोकांमध्ये तो विलीन होतो आणि तो त्याचा आनंद स्वरूप होऊन जातो. इतका तो आनंद, अखंड आनंद, अखंड आनंद त्याला मिळतो. समाधानाबद्दल नाही बोललो आपण, अखंड आनंद. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय मनात होतं आपल्या? हेच होतं मनात, प्रत्येक जीवाला आनंद मिळावा. हेच तर मनाचं आपल्या दुःख आहे ना, की मी दुःखी आहे, मला सुख नाही आहे, मला त्रास आहे, मला यातना आहे, मला हे मिळत नाही, मला ते सगळंच त्या ठिकाणी आहे. जे जे तुमच्या मनात आहे ते सगळं त्या ठिकाणी आहे. ऐसे हे स्वर्गभुवन, सगळं देवांचे वसतिस्थान, तया स्थळाचे महिमान, बोललेले तितुके थोडे. या स्थळाचं वर्णन जर मी करायचं ठरवलं तर शब्द कमी आहेत. ते पहिल्यांदाच म्हटलं, कारण हा मुक्तिचतुष्टय जो समास आहे त्या ठिकाणी बोलणं खुंटलं आहे समर्थांचं सुद्धा. याचं कारण 1-2 असतील कारण. एक कारण म्हणजे त्यांनी ते स्वतः अनुभवलं आहे, त्याला शब्द थिटे आहे. जे आपण अनुभवतो ते सांगायला शब्द तर पाहिजे, त्यामुळे ते थिटे आहेत. आणि प्रत्यक्षात त्याला काय लिहावं, त्याच्याबद्दल काय सुख द्यावं, काय म्हणून सांगावं, त्या जीवाला दुःखच नाही आहे तर मी अजून काय वर्णन करू? सर्व दृष्टीने सुखी तो जीव झाला आहे असं समर्थ म्हणतात. नंतर येथे या देवाचे भजन, येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे. इथे भजन करा ज्या देवाचं, कारण 33 कोटी देवांमध्ये आपण जे म्हणतो ते रुद्र, वसु, गण आणि त्यांची जी यादी आहे मोठी, ते सगळे तिथेच असतात. आपण त्याचीच पूजा केली आहे ना, आपण त्याची पूजा केली आहे म्हणून ते तिथे भेटले.
ते सगळे इंद्राच्या दरबारात राहतात. अगदी साध्या शब्दात सांगायचं, आपण ज्याला पूजलं तो तिथे आहे आणि त्याच्याच ठिकाणी आपण गेलेलो आहे. पण तिला सायुज्य मुक्ती नाही म्हटलं ना समर्थांनी, हाच तर प्रश्न आहे. खरं म्हणजे जे पूजलं तेच मिळालंय मला. मग ती मुक्ती शेवटची चौथी मुक्ती नको का? मुक्ती चतुष्टयातली शेवटची नाही, त्याबद्दल अजून बोललेच नाहीत ते, की देवस्वरूप लोकी जावे, जेथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षणाचे. ही सलोकता आहे, ही सलोकता मुक्ती आहे. ते जेथे राहतात तिथे मी आलो, ते देव जिथे राहतात तिथे मी पोचलो इंद्राच्या दरबारात. इथपर्यंत त्याचं स्थान आहे. सलोकता काय कमी नाही बरं, अतिशय मोठी मुक्ती आहे ही सलोकता. जिथे ते देव राहतात, समजा मी गणपतीची आराधना, त्याची यादी आहे ती, त्या यादीप्रमाणे जर मी ती आराधना केली तर ते तिथे सापडतात. मग ते वायूची कोणी पूजा केली, कोणी कशाची पूजा केली, ते सगळ्यांचे जे देव आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. 33 कोटी प्रकार, 33 प्रकारचे देव तिथे आहे. त्यातल्या एका प्रकाराची जर मी पूजा केली तर तो प्रकारचा देव मला त्या ठिकाणी सापडणार आहे. म्हणजे ती सलोकता मुक्ती आहे. आणि त्याच्यासोबत राहणं, आता प्राईम मिनिस्टर सोबत राहायचं आहे, समजा संधी मिळाली प्राईम मिनिस्टर राहायची, तर त्यांच्या सगळ्या सुविधा मिळतातच ना आपोआपच. त्यांना ज्या मिळतात सुविधा, त्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळतात मग आपोआपच. कारण त्यांच्या कक्षेत गेलो की ते सगळं आपोआप आपल्याला सगळं मिळून जातं. ती सलोकता मुक्ती आहे, जी प्रत्येकजण या गोष्टीला विचार करतं. आपण जर त्यांच्याजवळ असतो तर आपल्याला ते मिळालं असतं, असा विचार करून जो भक्त देवाची पूजा करतो किंवा आराधना करतो किंवा भक्ती करतो, तो देव तिथे असतो. आणि त्या देवाला त्याच्याजवळ जाणे ही सलोकता मुक्ती आहे, ही सलोकता मुक्ती आहे. नंतर लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता. त्याच्याहून जास्त प्रेम, त्याच्याहून जास्त भक्ती त्या वरुण देवावर. वरुण आहे ना, त्या 33 कोटीमध्ये वरुण आहे. वरुणाची एवढी पूजा केली, मग त्याच्या अजून जवळ जायचं, त्याच्या आणखी फायदा. आधी त्याच्या गावात गेलो, त्याच्या भागात गेलो, त्याच्या जवळ गेलो, आणखी त्याला आवडायला लागलो, आपले विचार त्याला आवडायला लागले, त्यानंतर त्याचं लक्ष आपल्याकडे गेलं. ती समीपता मुक्ती स्वरूपाची झाले ती, आणि स्वरूपाची भावे स्वरूपता तिसरी मुक्ती. आणि त्याच्यासारखंच आपण होणे, त्याच्यासारखंच आपल्यामध्ये शक्ती येणे, त्याच्यासारखी सिद्धी आपल्याला प्राप्त होणे, ही झाली स्वरूपता मुक्ती. या 3 मुक्तीबद्दल ते बोलले. हे आधी स्वर्गात जाणे. स्वर्ग म्हणजे, स्वर्ग म्हणण्यापेक्षा आपण इंद्राच्या अमरावतीचा विचार करू. इंद्राजवळ आहे हे सगळं. हे सगळं जे 33 कोटी देव आणि इंद्र त्याचा राजा, असा जो मठाधिपती त्याच्याजवळ हे सगळं बसलेलं आहे. आणि आपण तिथे गेलेलो आहे, कारण पुण्यच तेवढं आहे. पुण्य आहे, इच्छा आहे. मुख्य म्हणजे माझी इच्छा आहे तिथे जाण्याची. गेल्यानंतर हे सगळे 3 प्रकार झाले. मुक्ती चतुष्टयातले 3 प्रकार झाले. कोणते? स्वलोकता, समीपता, स्वरूपाची भावे ती स्वरूपता, तिसरी मुक्ती. हे सुद्धा तिथे मिळू शकतं. त्यांच्यासारखं देवस्वरूपी झाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. मग देवस्वरूप झाला देही, देवस्वरूप या देहामध्ये देवस्वरूप झाला, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. हे जे स्वरूपतेचं लक्षण आहे की त्याच्यासारखं झाला, हे लक्षण सुद्धा त्याला प्राप्त होतं, कारण त्याची त्याची पूजा असते, तेवढं त्याचं वागणं असतं. नंतर सुकृत आहे ते भोग येते. पण अतिशय वाईट गोष्ट, हे सगळं घडलं बरं, पण कालाची मर्यादा असते की नाही? कालाची मर्यादा आपल्या स्वतःच्या आयुष्यातला विचार करू ना. उदाहरणादाखल 20, 25, 30, 50 वर्ष सुख भोगलं, खरंच भोगलं असं आपण म्हणायचं की इतकं सुख की त्या सुखाला सीमा नाही. पण 50 वर्षानंतर एखादा अशी घटना घडली की ज्या घटनेचं अपेक्षा नव्हती, दुःख आलं, मग ते सुख वाया गेलं ना. ते सुख मिळालेलं लक्षात कुठे राहत आहे? कालाची मर्यादा टाकून ठेवली आहे देव किती हुशार आहे की ते सुखाच्या आठवणीवर जगू नाही शकत. त्या ते सोडून द्या. ह्या दुःखावर काथ्याकूट करत आपण बसतो, मग गेलं ना सुख वाया. सुख वाया गेलं. त्यांचं म्हणणं 100% विश्वास पाहिजे. 100% विश्वास. जर समजा एखाद्याने सांगितलं की हे जे इथून वायर चाललं आहे ना, या वायरमध्ये काहीही करंट, मी सांगतो याच्यामध्ये काही धोका नाही आहे, आणि गुरूंनी सांगितलं, त्यातला एक्सपर्ट जो आहे त्याला गुरुच म्हणायचं, की त्याला जे चांगलं ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल त्यांनी सांगितलं की या वायरला हात लावण्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
आणि तुम्ही लावू शकता. मग या शिष्यानी किंवा या मुलांनी पूर्णपणे विश्वास ठेवला की नाही, लावलं तरी काही हरकत नाही, मला काही होणार नाही. हा 100% विश्वास नाही, 99% विश्वास त्यांनी ठेवला. आणि एखादी कोणीतरी सांगितलं दुसऱ्यानी की ती वायर थोडीशी निखळली आहे बरं, कुठून तरी शक्यता आहे कदाचित तुम्हाला सटका बसायची आणि तुम्ही मरून जायची, शक्यता आहे बरं. इकडे गुरूंनी सांगितलं 100% खात्री की तू हात लाव, काही होणार नाही. पण 1% जर कोणी सांगितलं असेल की काही शक्यता सांगता येत नाही, 99% गुरुवर विश्वास आहे, पण 1% जर सांगता येत नाही बाबा, त्याला जर करंट बसला, शॉक बसला तर तू मरूसुद्धा शकतो, 1% त्यांनी सांगितलं, गुरुनी 99% सांगितलं, पण विश्वास दचमळला 1%नी. 1%नी विश्वास दचमळला आणि आपण हात लावायला घाबरलो. याचं कारण 99% सांगितलं आहे, म्हणजे 1% जो अविश्वास आहे तोच वाईट आहे. 99% विश्वासाला सुद्धा घालवतो, 1% अविश्वास. 1% आहे, 99, 100पैकी 1%. त्यांनी सांगितलं शक्यता आहे, फक्त एवढा बोलला, शक्यता आहे मरण्याची, शक्यता आहे धक्का लागण्याची. म्हटल्याबरोबर 99% गुरूंनी जो घेतला होता आपल्यासाठी वसा, इतके प्रयत्न केले होते, मनामध्ये भ्रम आला आणि सगळं निसटलं हातातलं. असं इतकं महत्त्व आहे त्या अविश्वासाला. अविश्वास 1%, अविश्वास 99%, तरी जिंकतो अविश्वास. आता हे सगळं त्यांनी भोगलं. सगळं भोगल्यानंतर जसा आपला आनंद भोगलेला विसरलो, कारण 1% आपल्याला 1% बरं, वयाचे इतके वर्ष सुख भोगलं, थोडासा काही वाईट घडलं की त्या सुखाला लाथ मारून म्हणतो माझं जीवन फार वाईट आहे, माझ्यासारखं जीवन नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीतून तो इतक्या दिवसाचा आनंद दिलेला आशीर्वाद, कृपा, ती सगळी जी असते ती एका क्षणात नाहीशी होते, जसा हे 1% आणि 99% आहे. मग हे झाल्यानंतर कृपा असून जाणवत नाही, जाणवली नाही तर उपयोग नाही, गेला तो आनंदाचा काळ. तसा हे जर आपण अनुभवतोय ह्या मृत्यूलोकामध्ये, मृत्यूलोकाचं वर्णन तर आपण आरामात करू शकतो, कारण आपण सत्यलोक, ब्रह्मलोक काहीच पाहिलं नाही. त्याच्या मृत्यूलोकातले उदाहरण त्याला चपखल बसू शकतात की या ठिकाणी किती आनंद होता आयुष्यात. 10 वर्षाचा काळ जर कठीण आला तर तो 50 वर्षाचा काळ जातो माणसाचा, 40 वर्षाचा, 60, कशाला 80 वर्ष कोणाला त्रास होत नाही. शेवटचे 5-1 वर्ष काहीतरी शरीराचा त्रास होतो, पण गेलेलं आयुष्य तो पूर्णपणे विसरतो. ह्याला सकारात्मक विचार म्हणतात. सकारात्मक विचार असेल तर ह्या गोष्टी घडत नाहीत, आणि नकारात्मक विचार असतील तर वाईटातून सुद्धा चांगलं शोधून काढू शकतात. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याचा उपयोग काय, हे सांगण्याचं कारण इंद्राच्या दरबारी गेला, 33 कोटी देव, हे एवढं मोठं सुख भोगलं. किती आनंद होता, किती आनंद होता. पण सुकृत आहे तो भोगलं, जितकं सुकृत आहे तेवढं भोगलं. सुकृत आहे तोपर्यंत भोगलं. आता काय सतत देणार आहेत का त्याला? नाही. सुकृत आहे ते भोगी ती. सुकृत सरताचं ढकलून देती. सुकृत संपलं की दिलं ढकलून, आणि ढकलल्यावर काय पुन्हा गेरे माझ्या मागल्या. म्हणून आपल्याला स्वर्गातही जायचं नाही. समर्थ म्हणतात ही सुद्धा मुक्ती, 3 प्रकारच्या मुक्ती या स्वर्गात दिलेल्या आहेत. 3. आधी स्वर्गात पोहोचणं, ते आता असं नाही म्हणायचं हे काही खरं नसतं, असं नाही म्हणायचं, जे सांगितलं ते सत्य आहे. 3 प्रकारच्या मुक्ती इंद्राच्या दरबारात आहेत, म्हणूनच तर तो पुण्यवान आहे, पुण्यवान आहे. पण पुण्य टिकत नाही ना. म्हणजे इथला आनंद जसा टिकत नाही, इथलं दुःख जसं टिकत नाही, तसं पुण्यही टिकत नाही. किती मोठा सिद्धांत आहे हा. वर्षानु आणि कालाला पुन्हा महत्त्व आहेच. काल म्हणजे वेळ, तो जो समय आहे तो समय गेला निघून, आनंदाचा, पुण्याचा, अमरत्वाचा गेला, दिलं ढकलून. मग ते राहिलं का लक्षात काही? आला मृत्यूलोकात पुन्हा. त्यामुळे स्वर्गाची पण आशा धरू नका. स्वर्गाची सुद्धा आशा धरू. 3 प्रकारच्या मुक्ती असून, कारण जन्माला फक्त 90 वर्षाचं महत्त्व नाही आहे. हे जे आपण फक्त 90 वर्ष जगतो तेवढं हिंदू धर्मात महत्त्व नाही आहे. ह्याच्यापेक्षा आपले जन्मानुजन्म चालू आहे ना, त्याबद्दल हा मोठा व्यापक विचार आहे. त्यामुळे तिथे स्वर्गातही गेला तरी तुम्हाला खाली येणेच आहे. आणि खाली केव्हा याल तेव्हा पुन्हा दुःख. मग स्वर्ग विसरला, आनंद विसरला, अमरत्व विसरला, रंभा उर्वशी विसरला. आता आपल्याला जो डुकराचा जन्म आलेला आहे त्या जन्मावरती लक्ष केंद्रित झालं. याचं कारण आपल्याला विसरायची पण एक संधी दिली आहे. सगळं विसरून जातो आपण, चांगलंही विसरतो आणि वाईटही विसरतो. किती मोठी संकल्पना आहे ही. दासबोधामध्ये आपण विचार केला तर की सगळं विसरतो. या देवी सर्वभूतेषु, म्हणून म्हणतात स्मृती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो. अरे स्मृती राहू दे मला,
माझी स्मृती ठेवली तर काही खरं आहे, कारण वाईटच माझ्या लक्षात राहतं, चांगलं लक्षात राहत नाही. चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात राहू दे देवी, असा प्रत्येक संत म्हणतात. हे त्याच्यासाठी. आणि एवढं स्वर्गातलं भोगून तो विसरतो ना. आला तो गाढवाच्या योनीमध्ये, आला तो मानवाच्या योनी, आणि मानव तर सुखी नाहीच आहे. काहीही झालं तरी मानव सुखी नाही. म्हणजे इतकं स्वर्गसुख भोगलेले कदाचित आपण असू, पण आपल्याला काय माहिती आहे. त्यामुळे त्या मुक्तीच्या मागेच नका लागू म्हणतात समर्थ म्हणतात. त्याही मुक्तीच्या मागे लागू नका. मी सरळ सांगतो. हे ज्ञानी संत, हे सगळे अनुभवी संत, हे सगळे अनुभूतीपूर्ण वाक्य त्यांचे, शब्द त्यांचे, अनुभव त्यांची, दिनचर्या त्यांचं वागणं, हे सगळं आपल्यासाठी आहे. लोकी राहावे स्वलोकता, समीपस व्हावे समीपता, स्वरूपेची व्हावी स्वरूपता, तिसरी मुक्ती स्वरूपतेपर्यंत गेलो. अगदी वरुणासारखं. वेळ पडली ना, तर वरुणाने सांगितलं ना, तू हे काम कर, तर मी करू शकतो, कारण त्याच्यासारखंच झालो आहे ना मी. पाऊस पाडायचं काम असेल, आता मी थोडा झोपतो, तू पाऊस पाड, मी पाडू शकतो, कारण त्याच्यासारखाच झालो आहे ना मी. पण किती काळ, त्याला मर्यादा आहे. इंद्रपदसुद्धा पक्कं नाही, इंद्राला सुद्धा प्रॉब्लेम आहे. इंद्रपदसुद्धा टिकवावं लागतं, 100 यज्ञ करावे लागतात, तेव्हा कुठे इंद्रपद टिकतं. त्याचा राजाच जर टिकाऊ नाही, तर बाकी प्रजा काय टिकाऊ असणार आहे त्या ठिकाणी. हा स्पष्ट व्यवहार आहे. जो राजाच पळपुट आहे, ज्या राजाला सिंहासन सांभाळता येत नाही, त्याला 100 यज्ञ करून खोटेपणा करावा लागतो, असा इंद्र, त्याचा दरबार काय कामाचा आहे, असं समर्थ म्हणतात. हे समजायला पाहिजे ना. हे सगळं जर समजलं, लक्षात आलं, त्याच्यावरही धिक्कार. तुकोबा महाराज म्हणतात, तेही मला नको. तुकोबा अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड ते चरण सेवा तुझी. ते म्हणतात, मला तुझी चरण सेवा बरी, मला नको ते इंद्राचं साम्राज्य. 3 प्रकारच्या मुक्ती इंद्राच्या साम्राज्यात असून ठोकर मारतात संत त्याला. म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत. म्हणून या तिन्ही मुक्ती नाशिवंत झाल्या की नाही आता. का बरं नाशिवंत झाल्या? कारण माझं पुण्य संपलं, आले आपले पुन्हा मृत्यू लोकामध्ये. ती नाशिवंत आहे कारण सगुणाच्या मागे लागलो. सगुणाच्या मागे लागलो तर नाशिवंत मुक्ती हाती आली. आज आपल्याला आनंद मिळाला, 50 वर्ष आनंद मिळाला स्वर्गामध्ये, पण 50 वर्षानंतर पुन्हा जे विसरतो ना, आणि पुन्हा ते सगळं, मग काय फायदा. म्हणून ते मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत. आता समर्थ त्या ठिकाणी सांगतात, सायोज्य मुक्ती ती शाश्वत मुक्ती आहे, आपल्या हातात आहे. कठीण तर असणारच आहे. आता स्वर्गापर्यंतच तर जाणं कठीण आहे. स्वर्गातले 3 दारं उघडणंच तर कठीण आहे. त्याच्यातले बघा ना, पांडवाच्या सोबत कृष्ण असून त्यातला फक्त धर्म आणि यामध्ये फक्त पुढे गेले, बाकी सगळे तिथेच गळाले. त्यांची अवस्था ही तर आपली काय आहे. पण भक्त जातात, पण भक्त बाकी जातात तिथपर्यंत. कोणी सदैव वैकुंठाला जात आहे. विठू माझा लेकूर बाळा म्हणत कितीतरी संत त्यांनी बाजूला घेतले, आपल्यासोबत नेलं आहे. मग असं म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत. तेही निरुपले सावचित्त ऐका. आता त्यांची ही सायोज्य मुक्ती जी आहे ना, ती तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. आता त्यांनी ठोकर मारली, आपणही ठोकर मारू, असा विचार करायचा. त्यांना ते नको आहे, आपल्यालाही ते नको आहे, काय फायदा आहे त्याचा. स्वर्गवासी म्हणत होतो आधी, आता कोणी वैकुंठवासी म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आता किती थिट्या वाटतात. याच्या पुढे जायचं आहे आपल्याला, असं समर्थ म्हणतात. पण त्यांचंही बरोबर होतं, कारण जोपर्यंत ज्ञान होत नाही वेदांताचं, जोपर्यंत ज्ञान होत नाही सत्याचं, तोपर्यंत माणूस वैकुंठवासी स्वर्गवासी याचाच आनंद मानणार आहे. आणि आपण कशाला वाईट म्हणतोय कोणाला. स्वर्गात जाणं चांगलंच आहे, पण स्वर्गानंतर तो पुन्हा खाली येणार आहे, ही निश्चित गोष्ट आहे. ही अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. आज नाही उद्या 1000 वर्षाने तो खाली येणारच आहे. भोगून, सुख भोगून त्याला खाली येणंच आहे. म्हणून ब्रह्मांड नासेल कल्पांती. एवढा ब्रह्मांडाचा नाश होतो. आज दुपारीच आपण मत्स्यावताराबद्दल ऐकलं. त्या मत्स्यावतारामध्ये कल्पांताचा नाश. ब्रह्मदेवाला झोप लागली आणि सगळी पृथ्वीला सांभाळण्यासाठी पुन्हा मत्स्यावतार झाला भगवंताचा. मग तो मत्स्यावतार कशासाठी झाला? सगळं सांभाळण्यासाठी. हे सगळं संपणार आहे. हे ब्रह्मांड संपणार आहे. ते स्वर्गातलं सुख काही खरं नाही. मग खरं काय आहे काय खरं? पर्वतासहित जायला क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्यात येते. मग मुक्ती काय आहे? कुठे आहे मुक्ती? आम्ही मुक्तीबद्दल शिकवतो, देवही जातात म्हणतो. स्वतः भगवंत म्हणतात, विष्णू म्हणजेच कोणतं रूप आहे त्यांचं? मूळ रूप निर्गुणातलं मूळ रूप, सगुणातलं नाही. सगुणातले अवतार, हे 10 अवतार आपण ऐकले. याच्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये आहे तो अवतारच आहे. त्याचा जो आपल्यामध्ये अंश आहे तोही अवतार आहे. पण मूळ, त्याचं मूळ जो आहे तो मुक्ती कशी मिळेल म्हणतो तो म्हणतो मुक्ती कशी मिळेल. आता सुंदर वर्णन आहे.
अप्रतिम वर्णन आहे, मनाला आकर्षून घेणारं वर्णन आहे. ते म्हणतात पुढे मी आहे, मागे या माझ्या, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, त्यावेळी बाकी निर्गुण परमात्मा निश्चळ. त्या ठिकाणी निश्चळ असा क्षीरसागरामध्ये पहुडलेला शांत, एवढ्या जगाचा पालन करता असून निश्चिंत पडलेला निर्लेप असा परमात्मा मी आहे. हे 33 कोटी देव नको, ते स्वर्ग नको, ते अप्सरा नको, ते अमृताचं पान नको, ते कामधेनू नको, या पृथ्वी लोकावरचं तर सुख दुःख नकोच नको, काहीच नको आता. कारण कळलंय निर्गुण परमात्मा काय आहे, निश्चळ आहे तो. तो कधीच बदलत नाही, तोच उलट आपली काळजी घेतो आणि आपल्याला पार नेतो. निर्गुण भक्ती तेही अचळ, म्हणून निर्गुणाची भक्ती करा, सगुणाची नाही. सगुणाची भक्ती करत असताना या मर्यादा आहे. सगुणाची भक्ती केली, मी एखाद्या देवाची भक्ती केली, तो देव तिथे आहे ना स्वर्गामध्ये, तिथपर्यंतच पोचू. पण 33 कोटी देव तिथे कुठे म्हटलंय त्यांनी, 33 कोटी पर्वतास अवघेच मुक्ती कैसी, निरोपेल सावर चित्त, तेव्हा ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती. सगळे देव सुद्धा जातात आहे. माम मुक्ती कैच्यात येते, मुक्ती कुठे तिथे, देव सुद्धा तर माझ्या हाताखाली आहे. म्हणून तर त्यांनी गोवर्धन पूजा केली ना. ते चालले होते इंद्राची पूजा करायला सगळेजण गोकुळातले, आणि मग त्यांना म्हणे काय करता तुम्ही देवाची, मी अडवतो ना तुम्हाला, त्याला करू नाही दिली पूजा. हे उदाहरण आहे त्याच्यासाठी. याची पूजा करून तिथे जायचं आहे का तुम्हाला, इंद्राकडे जायचं आहे का. इंद्राला स्वतःला तर स्थान नाही आहे तुमच्यापेक्षा वेगळा मोठा, पण त्याला स्वतःचं कोणतं स्थान आहे. त्याला सतत आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागतं, शाश्वत नाही आहे त्याचं सगळं काही. मग ते काय अवघेच देव जाती, मग मुक्ती केच्यात येते, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, सायोज्य मुक्ती ते केवळ जाणी जयसी. जर निश्चळ अशा निर्गुण अशा परमात्म्याची जर भक्ती केली तर तुम्हाला सायोज्य मुक्ती मिळू शकते. आणि सायोज्य मुक्ती म्हणजे सगळ्याच गोष्टींपासून मुक्ती, काहीच शिल्लक राहणार नाही. निर्गुणी अनन्य असता, ह्या निर्गुणाशी जर अनन्य असू, अनन्य म्हणजे मनापासून, मनच नाही आहे वेगळं असं, मनच जेव्हा राहणार नाही, मला वाटतं हा भावच राहणार नाही, सगळा निर्गुण जे काही करायचं आहे ते, जे चराचरात वसलेला जो ईश्वर आहे, तो ईश्वर या सगळ्या ब्रह्मांडाचा चालक आहे. त्या किडामुंगींपासून ते एवढ्या मोठ्या पर्वतांपर्यंतचा चालक तो आहे. त्यामुळे निर्गुणी अनन्य असणे हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे असं समर्थ सांगतात. ते कर्तव्य जन्मच त्याच्यासाठी झाला आहे. जन्म जो झाला तो ह्या कर्तव्यासाठी झाला आहे, स्वतःला ओळखण्यासाठी. अनन्य तेणे होय सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. आणि सायोज्य भक्ती म्हणजेच निर्गुण भक्ती. निर्गुण भक्ती म्हणजेच कृष्ण नको, राम नको, नुसता अवतार नको, त्याच्याही पुढे. म्हणजे किती पुढे नेत आहेत समर्थ, किती द्रष्टे आहेत, किती द्रष्टे म्हणावं या समर्थांना. ते म्हणतात कुठे अडकता तुम्ही. आपल्याला असं वाटलं असतं 50% जर एखादा 60% आला तर लागलीच त्याचं कौतुक करतात गुरुजी, काय छान तुला मार्ग मिळाले. आपण 60-90 एवढं स्वर्गात गेलो, स्वर्गाचं सुख भोगतो, तरी ते हसतात समर्थ. त्याच्यात काय अर्थ आहे. आपला द्रष्टा सद्गुरू असा आहे की त्याच्यात काय अर्थ आहे. सगळं माहिती आहे मला, तुम्ही जाऊन तिथे काय करणार आहे हेही मला माहिती आहे, नंतर खाली येणार आहे हेही मला माहिती आहे. त्यामुळे स्वरूपता निर्गुण भक्ती करा. निर्गुण भक्ती केल्यानंतर जे सुख मिळेल, सुख म्हणजे समाधान, म्हणजे काही राहणारच नाही शिल्लक. जसा जाळल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही, राखही काही दिवसांनी मातीत चालली तर काहीही शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचा मुक्त होणार आहे तो जीव. अशी निर्गुण भक्ती म्हणजे सायोज्य मुक्ती आपल्याला शक्य आहे. आपल्याला शक्य आहे म्हणजे समर्थ म्हणतात तिथपर्यंत जायला पाहिजे. सगुण भक्ती तेच चळे, कारण सगुण भक्ती चळते म्हणजे संपते. सगुण भक्ती चळते म्हणजे संपते, निर्गुण भक्ती ते न चळे. निर्गुण भक्ती ती चळत नाही म्हणजे संपत नाही. हे अवघे प्रांजळ कळे, हे सगळं प्रांजळपणे कळतं. कळणं खूप महत्त्वाचं आहे बरं. म्हणजे हा अनुभव सांगत असताना किती वाटतंय, कळणं महत्त्वाचं आहे की हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केली या. जर सद्गुरू केला तर हे सगळं कळतंय, आणि कळल्यानंतर कुठेच नाही थांबायचं आहे, आणि थांबलं तर त्याच्या चरणावर थांबायचं आहे. जसं तुकोबांनी म्हटलंय, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैतातही माझं समाधान नाही, तू आणि मी एक आहे, माझं समाधान नाही. त्यांनी त्यांची मुक्ती कशी शोधली, गोड ते चरण सेवा तुझी.
मी तुझी सतत चरणसेवा करीन, ही माझं स्वतःचं ध्येय आहे. मग त्याची जी चरणसेवा आहे ती सायुज्य मुक्ती आहे. त्या ठिकाणी त्यांना जी सायुज्य मुक्ती मिळते, म्हणजे शेवटची मुक्ती. म्हणजे आपले सद्गुरू असे आहेत, समर्थ असे आहेत, म्हणून जय जय रघुवीर समर्थ असे समर्थ आहेत की जे 1, 2, 3 पायऱ्या सोडून 4थ्या पायरीपर्यंत भक्तांनी जावं अशी त्यांची इच्छा आहे, असे त्यांचे आशीर्वाद आहे. यावरती पुन्हा थोडंसं उद्या बोलावं लागणार आहे. आज जरी संपलं असलं तरी थोडंसं शेवटच्या वाक्यावरती बोलावं लागणार आहे. आज वेळ संपला आहे, त्यामुळे थांबते आणि 2 ओळी वाचते पुढच्या आणि थांबते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टय नाम समास दशम. जय जय जी सद्गुरु पूर्णकामा परमपुरुषात्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिता नये. कारण गुरुनिश्चय झालाय. समास सुरू पुढचा गुरुनिश्चय आहे. जे वेदांस साकडे, जे शब्दासी कानडे, ते सच्छिशाचं रोकडे अलभ्य लाभे श्रीराम. जे योगियांचे निज कर्म, जे शंकराचे निज ध्यान, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध श्रीराम. हे ब्रह्म तुमचे नियोगे, स्वय आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पागी जेना सर्वदा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.